नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बाही कटिंग कसं करायचं हे पाहणार आहे। तर कोणत्याही साईजची बाही असू दे, ती लांब असो किंवा छोटी बाही असो, तुम्ही या पद्धतीने बाहीचे जे आकार आहेत ते कटिंग करा आणि बाही कटिंग करा। एकदम अशी परफेक्ट बाही तुम्हाला बसणार आहे। फक्त छोटी बाही असली तर कॅप हाईट कमी घ्यायची आहे आणि लांब बाही असेल तेव्हा कॅप हाईट जास्त घ्यायची आहे। बाकी मी या इथे मेजरमेंट सांगणार आहे, तसेच तुम्ही लांब बाहीमध्ये पण आणि छोट्या बाहीमध्ये सुद्धा तुम्ही मेजरमेंट्स घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसेल, कुठेही कमी पडणार नाही किंवा जास्त होणार नाही। तर त्यासाठी मी या इथे एक ब्लाउज घेतलेला आहे पहा। आता या इथे मी बाहीचं तुम्हाला मेजरमेंट्स घेऊन दाखवते। तर पहा, बाहीची उंची मोजताना पहिल्यांदा आपण या इथे हे फिटिंग केलेलं आहे, ते एकावरती एक असं एकदम व्यवस्थित करायचं आहे। पहा, इथे अशी बाही एकदम पसरून घ्यायची आहे पहा या पद्धतीने। तर या इथे मी जी बाही आहे ती एकदम अशी परफेक्ट पसरून घेतली। आता इथून पहा, इथे शोल्डर जोडलेला आहे तिथून इथपर्यंत तर किती इंचाची बाही आहे आपली, ही 4 इंच। जर तुमच्या लक्षात राहत नसेल 4 इंच तर तुम्ही या इथे लिहून घेऊ शकता 4 इंच। आणि आता या इथे मुंडा घेर, तर नेहमी आपल्याला बॅक साईडचा जो मुंडा आहे तो चेक करायचा असतो। आता या इथे ही जी शिलाई आहे ती अशीच पहा एकमेकावरती एकदम अशी व्यवस्थित पकडायची आहे आणि दंड घेर, मुंडा घेर या पद्धतीने मोजा। तुम्ही तिरका असा मोजला तरी चालेल, पण काही ना त्यामध्ये प्रॉब्लेम येतोय, तिरका मोजला की जास्त भरतोय, असा मोजला की कमी भरतोय। त्यासाठी मी सांगते तुम्हाला या पद्धतीने पहा, 6.25 इंच या इथे मुंडा घेर आलेला आहे। तर लक्षात ठेवा 6.7 म्हणजे 6.25 इंच हा मुंडा घेर आलेला आहे। दंड घेर मोजताना पहा, मी या पद्धतीने ही जी बाही आहे ती उलटी करते आणि मग दंड घेर घेत असते, म्हणजे आपला कुठेही प्रॉब्लेम येऊ नये, म्हणजे कुठेही कमी जास्त होऊ नये, म्हणून मी या इथे पहा दंड घेर घेत आहे। तर इथे हा दंड घेर जो आहे तो 5 इंच आहे। पहा, इथे शिलाई आहे या इथे, तर बरोबर आपला 5 इंच दंड घेर आहे। इथे मी तुम्हाला जवळून दाखवते। तर एवढेच मेजरमेंट्स आपल्याला बाहीमध्ये घ्यायचे आहे, बाही उंची, मुंडा घेर आणि दंड घेर। आता ही कटिंग कशी करायची पहा। आता ही 4 इंचाची बाही आहे, तर त्यासाठी तुम्ही कॅप हाईट किती घेणार तर ते मी तुम्हाला समजावून सांगते बाही कटिंग करताना। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे, उंची प्लस 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे। तर तसं तुम्हाला डायरेक्ट करायचं नसेल तर पहा, इथे हे जे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते तुम्ही घ्या। परत आपली बाही किती आहे, 4 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच वरती। आता हे आपण इथे खाली शिलाईसाठी घेतलेलं आहे, आता वरती शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन पाहिजे, म्हणून आपण या इथे अर्धा इंच मिक्स केलं। अजून एकदा असंच मी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, म्हणजे टोटल किती झालेलं आहे पहा 5 इंच। या पद्धतीने आता इथे आपण कॅप हाईट जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे। पहा इथे आणि इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते। आता हे जे अंतर आहे, छोटी बाही आहे म्हणजे आपल्याला या इथे अंतर सुद्धा कमीच हवं आहे। जर तुम्ही जास्त या इथे 2.5 घेतलं समजा, तर बाही घातली की काय होईल, आता या इथे पहा हे 3 इंच कॅप हाईट घेऊन सुद्धा हे एवढं अंतर आपलं शिल्लक आहे। जर कारण हा ब्लाउज मी स्टिच केलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते या इथे मी किती मेजरमेंट्स घेतलेले आहेत। तर तुम्ही या इथे जर कॅप हाईट जर कमी घेतली तर काय होणार, ही जी बाही आहे ती कमी होणार आणि हे जे अंतर आहे ते जास्त होणार। जास्त झाल्यानंतर पहा हे अंतर असं पुढे सरकणार आणि ही बाही जी आहे ती अशी आतमध्ये दिसणार, तर ते बेकार दिसतं, ते व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी पहा इथे कॅप हाईट आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। आता या इथे 6.25 इंच आपला जो मुंडा घेर आलेला तो मी या इथे घेतला आणि इथे पुढे
1.5 इंच शिलाई मार्जिन. दंड घेर आलेला 5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे आपलं झालं मेजरमेंट्स. आता काय करायचं आहे पहा, इथून आपल्याला तिरकी लाईन ओढायची आहे. हा जो मुंडा घेराचा आपण पॉइंट दिलेला, इथून आपण ही तिरकी लाईन ओढली. तुमचं मेजरमेंट कितीही असो, इथे कोणत्याही साईजची बाही असू दे, तुम्ही याचे 4 भाग करायचे. पहा, असा मी टेप दुमडला आणि याचा मध्य केला, म्हणजे किती भाग झाले? 2 भाग झाले. परत या दोन्हीचे आपल्याला 4 करायचे आहेत. तर पहा, हा एक भाग घेतला, परत याचा टेप दुमडून मी असा मध्य केला, परत मी याचा असा मध्य केला. आता इथे बाहीला आकार देण्यासाठी 1 इंच घेतलं, तर इथे बाहीची उंची प्लस 1 इंच 5 इंच घेतलेला आहे टोटल. आणि ही जी कॅप हाईट आहे आपण 3 इंच घेतलेली आहे. आता इथे हा पहिला पॉईंट आहे, इथे अर्धा इंच, दुसरा पॉईंट आहे इथे अर्धा इंच, आणि हा तिसरा पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं. आता फक्त आपल्याला आकार द्यायचे आहेत. तर आकार जो आपण देणार आहे तो आतला आकार म्हणजे पुढचा आकार देणार आहे. इथून हा 1 इंचाचा आकार आहे, हा पॉईंट अर्धा इंचावरती घ्यायचं आणि हा जो सेंटर आहे त्यावरती असा नेऊन द्यायचा. आणि परत हा जो आकार आहे तो या पद्धतीने आपल्याला जोडायचे. तर यानं काय होतं पहा, एकदम परफेक्ट अशी बाही बसते, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. आता आकार देताना पहा, ह्या अर्धा इंचाच्या वर थोडं न्यायचं आणि ह्या अर्धा इंचावरती आणून जोडायचं आहे, आणि हे या पॉईंटवरती आणून जोडायचं. या पद्धतीने तुम्ही आकार द्या, एकदम छान आकार येतात पहा. आणि आता इथून मी पहा असं डाऊन केलं. या पद्धतीने तुम्हाला थोडंसं डाऊन करायचंच आहे, जेणेकरून तुम्हाला बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येऊ नये. तर आता इथे अंतर किती राहिलं पहा, फिटिंग कराल त्यावेळेस पहा. आता इथे एवढं शिलाईमध्ये जाणार आणि इथे एवढं, तर जवळपास 1 आणि 1 वरती पॉईंट, इथे हे आपण अर्धा इंच घेतलेलेच आहे सॉरी, त्यामुळे इथे शिलाईमध्ये जाणारच नाही. आणि इथे जे आहे ते अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. तर पहा 1.25 आणि वरती 1 पॉईंट, हे अंतर भरपूर होतं छोट्या बाहीमध्ये. तर हे पहा ड्राफ्टिंग मी तुम्हाला जवळून दाखवते. या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग करायचं आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊया. तुम्हाला समजलंच असेल पहा, हा पहिला पॉईंट आहे, म्हणजे ही जी तिरकी लाईन आहे त्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. परत जे 4 भाग येतात, हा पहिला पॉईंटवर अर्धा इंच, हा परत अर्धा इंच, हा तिसरा पॉईंट जो आहे तो खाली अर्धा इंच आणून या पद्धतीने आकार द्या. एकदम छान असे आकार येतात पहा. ज्यांना बाहीचे आकार जमत नाहीत त्यांच्यासाठी पहा ही खास ट्रिक आहे, एकदम छान असे आकार येतात या पद्धतीने. आणि परत आपण ही बाही ओपन करायची आणि हा जो आतला आकार आहे तो कट करून काढायचा आहे या पद्धतीने. हा जो पानाचा आकार आहे पहा, या पद्धतीचा कट होऊन निघला पाहिजे. आणि ही बाही पहा तुम्ही, या इथे एकदम परफेक्ट अशी बाही तयार झाली. आता या इथे मी ही 4 इंचाची बाही होती म्हणून 3 इंच कॅप हाईट घेतली. जर छोटी साईज असेल तर 5 इंच जेव्हा बाही असेल तेव्हा तुम्ही 3 इंच कॅप हाईट घेतली तरी चालेल. पण 36, 38 आणि 40 जेव्हा साईज असेल तेव्हा तुम्ही 5 इंचाची जरी बाही असली तरी सुद्धा तुम्ही या इथे 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. जर तुम्हाला हे अंतर कमी वाटलं, 3.5 इंच कॅप हाईट घेऊन इथलं अंतर जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि इथून पुढे 6 इंचाची बाही असो, 7, 8, 9 आणि 10, तर यामध्ये तुम्हाला कंपल्सरी कोणतीही साईज असो 3.5 इंच घ्यायचंच आहे. तर इथे या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बाहीविषयी काही असतील त्याचं मिळालंच असेल. तर मी या इथे बाही कटिंगमध्ये
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.